दिवाणी न्यायालय हे मालमत्तेचा हक्क ठरवण्यासाठी सक्षम न्यायालय आहे. महसूल अधिकारी फेरफार नोंद रद्द करू शकत नाहीत. वादी आणि प्रतिवादीमध्ये न्यायालयामध्ये केस आली. स्थावर मिळकतीच्या मालकी हक्कासंदर्भातली केस होती, कब्जे वहिवाटी संदर्भातली केस होती. त्यानंतर त्या केसमधील वादी आणि प्रतिवादी जे आहेत यांनी माननीय कोर्टामध्ये एक तडजोड हुकूमनामा केला. आता हा जो तडजोड हुकूमनामा केलेला आहे, तर या तडजोड हुकूमनाम्याप्रमाणे जेव्हा अंमल देण्यासाठी महसूल अधिकारी यांच्याकडं त्यातील पक्षकार गेले, त्यावेळी महसूल अधिकारी यांनी जी नोंद आहे ती म्हणजे नोंदी संदर्भामध्ये निर्णय देताना की जी नोंद आहे ती कमी करण्यास नकार दिला. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमची मालकी ठरवून आणा माननीय न्यायालयामधून, तडजोड हुकूमनामा झालेला असला तरी. आता तडजोड हुकूमनामा म्हणजे काय याबद्दल आपण स्वतंत्र व्हिडिओ पोस्ट केला. तडजोड हुकूमनामा झाल्यानंतर त्या तडजोड हुकूमनाम्यामध्ये कुठल्या मिळकतीचा, कुठल्या क्षेत्राचा, कोण मालक हे त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं. त्यामुळे पुन्हा एकदा मालकी ठरवण्याचा जो आहे तो प्रश्न उद्भवत नाही. परंतु असे प्रसंग, असे प्रॉब्लेम्स हे महसूल अधिकाऱ्यांकडं माननीय न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी जेव्हा हुकूमनामा दिला जातो त्यावेळी येतात. त्या अनुषंगानं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिलेला आहे आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय देत असताना मीना ए रिझवी जे पिटिशनर होते, तर त्यांनी एक मिळकत खरेदी केलेली होती साठे खात्याद्वारे 17 नोव्हेंबर 1979 रोजी आणि त्याच्यामध्ये नंतर तडजोड हुकूमनामा झाला 85 साली. स्पेसिफिक परफॉर्मन्सचा त्यांनी दावा दाखल केलेला होता साठे खात्यावरून खरेदी खत होऊन मिळण्यासाठीचा आणि त्याप्रमाणे तडजोड हुकूमनामा झाला. त्यांना तडजोड हुकूमनाम्याप्रमाणे टायटल मिळलं. परंतु जी म्युटेशन एंट्री होती, जी फेरफार नोंद होती 2278 तर ती त्या केसमधील जे रिस्पॉन्डंट नंबर 5 होते त्यांनी चॅलेंज केली, जी नोंद झालेली होती तडजोड हुकूमनामा. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की मी त्यातला लेझे आहे, म्हणजे भाडेपट्ट्याने मी ती मिळकत घेतलेली आहे आणि जी नोंद आहे भाडेपट्ट्याच्या संदर्भातली, तर मी भाडेकरी असल्यामुळे त्याच्यामध्ये मी लीजनं ती प्रॉपर्टी घेतलेली असल्यामुळे तडजोड हुकूमनाम्याद्वारे ते पार्टी जे आहेत त्यांना मालकीच मिळालेली नाही, त्यांना कब्जाच मिळालेला नाही आणि त्यावेळी जी नोंद आहे ती नोंद रद्द करण्यास नकार दिलेला होता. म्हणजे आता एकदा तडजोड हुकूमनामा झाल्यानंतर त्या तडजोड हुकूमनाम्याचा अंमल केला गेला पाहिजे. तडजोड हुकूमनामा कोणी केलेला आहे, तर माननीय कोर्टाने केलेला आहे आणि महसूल अधिकाऱ्यांचं काम काय आहे की तडजोड हुकूमनाम्याचा अंमल करणं. आता माननीय मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रकरण जेव्हा माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलं नोंदीच्या संदर्भामधलं की तडजोड हुकूमनाम्याप्रमाणे घेण्यात आलेली नोंद ही कायदेशीर आहे का, त्या तडजोड हुकूमनाम्याप्रमाणे उतार्यावरची नावं कमी करता येतील का, उतार्यावर नावं घेता येतील का, हे जे वाद करणारी पार्टी आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की मी त्यातला भाडेकरी आहे, तर त्यांच्या संदर्भात काय. माननीय मुंबई उच्च न्यायालयाने ह्यामध्ये महत्त्वपूर्ण असं निरीक्षण जे आहे ते नोंदवलेलं आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, आता रेव्हेन्यू ऑफिसर त्या मॅटरमध्ये असे म्हणालेले होते की तुमचा तडजोड हुकूमनामा आहे ठीक आहे, परंतु तुमच्या मालकीचं काय, तर तुम्ही न्यायालयामध्ये जाऊन तुमची परत एकदा वेगळी जाऊन मालकी ठरवून आणा. त्याबद्दल माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे, अ डिक्री होल्डर कॅनॉट बी आस्क्ड टू रिलिटिगेट ओनरशिप ऑलरेडी रिकग्नाइज्ड बाय द कोर्ट. आता तडजोड हुकूमनामा झाला म्हणजे त्या तडजोड हुकूमनाम्याप्रमाणे जर एखाद्या पार्टीला कायदेशीर मालकी प्राप्त झालेली असेल, दुसऱ्यांनी त्यांची मालकी मान्य केलेली असेल, दिलेली असेल, कब्जा दिलेला असेल, कब्जा कबूल केलेला असेल त्यांचा, तर परत त्यांनी जाऊन मालकी सिद्ध करण्याची गरज नाही. असं यामध्ये म्हटलेलं आहे की डिक्री होल्डर ज्यांनी हुकूमनामा मिळवलेला आहे कॅनॉट बी आस्क्ड, त्यांना असं म्हणू नये टू रिलिटिगेट ओनरशिप, पुन्हा एकदा जावा आणि परत एकदा मालकी ठरवून या, जी ऑलरेडी माननीय दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्याने ठरलेली आहे. द कोर्ट रिजेक्टेड द आर्ग्युमेंट दॅट द पिटिशनर व्हेंडर्स lacked title due to absence of probate or letter of administration
nothing that these were issues that may arise in civil litigation but cannot justify refusal of mutation when there is a subsisting decree of a competent court. एकदा न्यायालयाचा हुकुमनामा आहे, मग तो तडजोड हुकुमनामा असो किंवा अन्य प्रकारचा हुकुमनामा असो, तर तो हुकुमनामा झाल्यानंतर नोंद जी आहे ती नाकारता येणार नाही, नोंद ही करावीच लागणार आहे. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, whether the decree is valid, void or voidable is a matter of competent civil court. झालेला हुकुमनामा जो आहे तो बेकायदेशीर आहे का, तो एखाद्या पार्टीच्या वर बंधनकारक आहे का नाही, या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या दिवाणी न्यायालयामध्ये ठरवल्या जातात. त्या दिवाणी न्यायालयामध्ये ठरतात. रेव्हेन्यू ऑफिसर आर नॉट कॉम्पिटंट टू डिसाइड द टायटल ऑफ द पार्टीज. त्यांनी ठरवायचं नाही की मालक कोण आहे, जेव्हा विशेषतः कोर्टाने ठरवलेला आहे. पुढे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की रेव्हेन्यू अथॉरिटीज कॅनॉट डिक्लेअर अ सिव्हिल कोर्ट डिक्री टू बी इनइफेक्टिव्ह ऑर नॉन इस्ट द जजमेंट स्टेट्स कॅटेगोरिकली. त्यांनी म्हणायचं नाही की हे माननीय दिवाणी न्यायालयाचा निकाल जो आहे तो इनइफेक्टिव्ह आहे, ह्या निकालावरून तुम्हाला मालकीच मिळालेली नाही, ह्या निकालावरून तुम्हाला कब्जाच मिळालेला नाही, ह्या मालकीच्या संदर्भामध्ये माननीय न्यायालयाने ह्याच्यामध्ये काहीच म्हटलेलं नाही. कोर्टाने हुकुमनामा केला आणि कोर्टाने एखादी मिळकत एखाद्या व्यक्तीला दिलेली आहे असं जर एकदा ठरलं आणि ते मालक आहेत व्यक्ती असं एकदा दिवाणी न्यायालयाने ठरवलं, तर रेव्हेन्यू ऑफिसर यांनी त्याचा फक्त अंमल घ्यायचा आहे असं या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये पजेशन म्हणजे पजेशनच्या संदर्भामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की ऑब्जेक्टर्स टेनन्सी क्लेम विदाउट डॉक्युमेंट रिजेक्टेड. फक्त म्हटलं की माझा कब्जा आहे, मी त्यातला भाडेकरी आहे आणि हे मालकच नाही, ती यांचा काही संबंध नाही असं थर्ड पार्टी तो भाडेकरी म्हणतो. कोण मालक आहे, कोण कब्जेदार आहे हे सगळं डिक्रीमध्ये झालेलं आहे, हुकुमनामा झालेला आहे, त्याचा फक्त अंमल घ्यायचा आहे, त्या हुकुमनाम्याप्रमाणे नावं लावायचे. हे रेव्हेन्यू ऑफिसर यांनी ठरवू नये असं यामध्ये म्हटलेलं आहे. द एक्सप्रेशन पर्सन इंटरेस्टेड कॅनॉट टू बी एक्सपेन्सिव्हली constrained as a permit any individual merely to assert the interest without foundational proof and thereby obstruct mutation proceeding. नुसतं उगी एक अर्ज द्यायचा, माझा ह्याच्यामध्ये कब्जा आहे, मीच या मिळकतीचा मालक आहे, यांची नोंद धरू नये आणि त्याच्या अगेन्स्ट त्या व्यक्तीकडं कॉम्पिटंट सिव्हिल कोर्टाचा हुकुमनामा आहे तर त्याची नोंद ही घेतली पाहिजे असं यामध्ये म्हटलेलं आहे की prohibitory orders cannot override a decree unless challenged before the civil court. एकदा हुकुमनामा झाला तर तो रद्द जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो कायम राहतो आणि त्याचाच अंमल घेतला पाहिजे. त्याच्या विरुद्ध रेव्हेन्यू ऑफिसर यांनी कोणत्याही प्रकारचे आदेश करू नये, हुकुमनाम्याप्रमाणे नोंद घेण्याचे नाकारू नये असं या महत्त्वपूर्ण जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे. आणि पुढे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा एक गोष्ट रिपीट केलेली आहे की म्युटेशन इज अ फिजिकल एंट्री not an adjudication of ownership. Title disputes are for civil courts alone. जे आपण व्हिडिओमध्ये सुद्धा नेहमी म्हणत असतो की जे म्युटेशन रेकॉर्ड असतं म्हणजे जे उतारे असतात ते कर गोळा करण्यासाठीचे कागदपत्र असतात, ते टायटल डॉक्युमेंट नसतात जर त्याच्या विरुद्ध काही ॲडव्हर्स एखादा डॉक्युमेंट आला तर. आणि एखादी व्यक्ती एखाद्या मिळकतीची मालक आहे किंवा नाही हे फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयच ठरवू शकतो, रेव्हेन्यू कोर्ट नाही असं याच्यामध्ये पुनरुच्चार केलेला आहे. आता दुसरा डॉक्युमेंट आला नाही याचा आपण काय अर्थ घ्यायचा की एखाद्या व्यक्तीचं एखाद्या उतार्यावर नाव आहे आणि त्यांनी ती मिळकत एका एक्स नावाच्या व्यक्तीला विक्री केली. आता विक्री रजिस्टर खरेदी खताने केलेली असल्यामुळे एक्स ही व्यक्ती मालक झाली. अशा परिस्थितीमध्ये उतार्यावर कोणाचं नाव आहे हा मॅटर वेगळा झाला, त्याला काहीही अर्थ नाही. परंतु एखाद्या मिळकतीवर एखाद्या ए नावाच्या व्यक्तीचं नाव आहे मालक आणि कब्जा व्यवहारदार म्हणून, आणि बी व्यक्ती आला आणि तो म्हणला की मी या मिळकतीचा मालक आहे, माझा ह्याच्यामध्ये कब्जा आहे, ते सगळं बोलायला लागलेत बी हे व्यक्ती. परंतु एच्या मालकी हक्काबद्दल कोणताही ॲडव्हर्स विसंगत असा पुरावा त्यांच्याकडे नाही, ते कसे मालक आहे त्याचा कुठलाच डॉक्युमेंट नाही. त्या परिस्थितीमध्ये उतारा हा मालकीचा कागद म्हणून ग्राह्य धरता येईल. परंतु इट इज नॉट द सोल डॉक्युमेंट ऑफ द टायटल. काही ॲडव्हर्स जर डॉक्युमेंट त्याच्यामध्ये आला तर. आणि पुढे जे आहे असं म्हटलेलं आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाने की हायकोर्ट रिइन्स्टेट्स म्युटेशन एंट्री, क्लेरिफाईज नो डिक्लरेशन ऑफ टायटल इज मेड.
allowing the writ petition, the court directed restoration of mutation entry number 2248 जी रद्द केली गेलेली होती. माननीय कोर्टाचा हुकुमनामा असताना तुम्ही ह्या मिळकतीचे मालकच नाही असं म्हणून रेव्हेन्यू अधिकाऱ्यांनी ही म्युटेशन जी आहे ती रद्द केलेली होती. ती म्युटेशन एंट्री 2248 ची पुन्हा घ्यावी असे आदेश माननीय मुंबई उच्च न्यायालयाने केले आहेत. कारण ती जी एंट्री होती म्युटेशन एंट्री, ती जी नोंद होती ती दिवाणी न्यायालयाच्या कॉम्पिटंट सिव्हिल कोर्टाच्या डिक्रीवरून होती, हुकुमनाम्यावरून होती. तर ती पुन्हा घ्यावी असे आदेश केलेले आहेत. आणि क्लेरिफाईंग दॅट दिस डज नॉट कन्फर्म और एक्सटिंग्विश द टायटल अँड एनी पार्टी डिस्प्युटिंग टायटल मस्ट अप्रोच द सिव्हिल कोर्ट. म्हणजे एक हुकुमनामा झाला, हुकुमनाम्याचा अंमल म्हणून त्या उतार्यावर नोंद झाली, नोंद घ्यावे असे आदेश दिले. घेताना असं म्हटलेलं आहे की आम्ही असं म्हणत नाही की ज्याचं नाव घ्यायला लागले तेच त्या मिळकतीचे मालक आहेत. जर समजा एखाद्याला वाटत असेल की हे त्या मिळकतीचे मालक नाहीत, मी आहे, तर त्यांनी दिवाणी न्यायालयामध्ये जावं आणि त्यांनी त्यांची मालकी सिद्ध करून घ्यावी. जेव्हा दिवाणी न्यायालयाचा आदेश होईल त्यांच्या मालकीच्या संदर्भामध्ये, त्यावेळी परत म्युटेशन्स बदलतील, परत नावं कमी होतील, वाढतील, असं या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे. 4 फेब्रुवारी 2026चा हा न्यायनिर्णय आहे. आणि टू रिक्वायर द पिटिशनर टू रिलिटिगेट द सेम इश्यू ऑलरेडी डिसाइडेड बाय द सिव्हिल कोर्ट वुड बी कॉन्ट्ररी टू द सेटल्ड प्रिन्सिपल ऑफ लॉ. म्हणजे माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलं की टायटलचा इश्यू हा याच्यामध्ये ऑलरेडी डिक्लेअर झालेला आहे, त्याचा हुकुमनामा झालेला आहे. आणि जर तुम्हाला वाटतंय की तुमची मालकी आहे त्याच्यामध्ये, तर तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये जा आणि ठरवून घ्या. परंतु तोपर्यंत ही नोंद जी आहे ती घेतली पाहिजे ह्या हुकुमनाम्याप्रमाणे, असा या निकालाचा निष्कर्ष आहे. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल, समजली असेल. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप आपण जर कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं बटन दिसेल, स्टार असेल त्या ठिकाणी, त्यालाही क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आणि आपण जर या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पेजवर, प्रोफाईलवर पाहत असाल, अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा. त्या ठिकाणीही लाईक आणि शेअर करा, म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि ज्यांचा काही संभ्रम आहे या मुद्द्याच्या अनुषंगानं, तर तोही क्लिअर होईल. धन्यवाद.